हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आपल्या घरी येणार आहे पालखी. सो त्याची सगळी तयारी वगैरे चालू आहे घरात, म्हणजे गडबड वगैरे चालू आहे. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सगळं दाखवतो आणि मी जरा पालखी घ्यायला जातो. हे सगळं सजवून ठेवलेलं आईने, मम्मीने आहे. पाट वगैरे सजवलाय, रांगोळी वगैरे काढले फुलांची मस्तपैकी. ओके, आहे सगळी तयारी वगैरे करून ठेवलं देव. हा जातो, हा काय आहे जातो. सो आता आपण जातोय देव आणायला, वरती चाललाय. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या घरी पालखीचे आगमन झालेले आहे. आता थोड्याच वेळात पूजा होईल आणि आम्हा सगळ्यांना पालखीचे दर्शन घेता येईल. मातेच्या हाता पाया वाचगशी माती सगळं संभाळ का बाबाजी वचनाचा तागोबाजी चालू झालं सुद्धा संभाळ का बाबाजी वचन नाट्याला मान्य करायची चालतं का बाबाजी वचनाचा हाती नाट्याला मान्य करायची चालू
बाबाजी के दादान बनवाच्या मंत्राचे विषयात एक मत कोण सुरेश ना आज सुरेश मध्ये आज जेव्हा तुझ्या पायी आज समोर बसलेल्या त्या केदार तुझ्या कृपेमुळे आज जेव्हा मुंबईमध्ये आज वास्तव्य करतात पती पत्नी मुलं बाळांचा आज तेव्हा केदारनाथ मुंबईमध्ये आपलं कामकाज चालवतात त्यांची मुलं बाळ शिक्षण घेऊन थोडी मोठी नोकरी करतात तेव्हा केदारनाथ सुरेश मध्ये आज कुटुंब मुंबईला नांदते त्या मुंबईच्या कुटुंबाचा हात भेटीस नागर पती पत्नी मुलं बाळांचा तुझ्या पायथ्याला मान्य करा काय अडचणी असतील सुरेश मादेच्या दूर करा सर्व इच्छा पूर्ण करा सुखात संभाळा बाबाजी राजमाच्या मताने केदारनाथ आज पण सुरेश मादेची सर्व मुलं केदारनाथ मुंबईमध्ये शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन आपल्या प्रपंचाला मदत करतायत आई वडिलांच्या आज संसाराला हातभार लावतात कामकाज निमित्त कामाला गाडीवरच जातात तेव्हा त्यांच्या काय मनी इच्छा असतील मुलांच्या त्या पूर्ण करा केदारा आणि त्यांच्या मुलांच्या अडचणी असतील त्या दूर करा त्यांच्या मुलांचा रागनाठाला मान्य करा सर्व मुलांचा सुखात सांभाळा तर मंडळी अशा प्रकारे पालखीची सेवा झालेली आहे आणि देवांचे दर्शन देखील झालेले आहे देवभेटीचा हा अनोखा क्षण अनुभवल्यानंतर देव निघाले ते पुढच्या वाटेने आपल्या भक्तांच्या भेटीसाठी पालखी येऊन गेले देवांचं मस्त दर्शन झालं पाया वगैरे पडलं आणि आता आपल्या घरी आले तमासवाले तमासगीर सो त्यांची पण एक कला आपण तुम्हाला दाखवणार आहे सो लेट्स सी आता पालखी येऊन गेली तमासगीर पण येऊन गेलेत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या मोठ्या घरी सो तिकडे बाबा आहेत काका आहेत काकी आहेत आणि आपले भावंड आहेत त्यांना पण भेटणार आहोत आणि तिकडे पण पालखी जाणार आहे सो मी तुम्हाला ते घर पण दाखवणारच आहे ओके लेट्स सी सो गाईज आत्ता आलो आहे आपण आपल्या मोठ्या घरी पालखी ही बाजूच्या घरी आहे त्यामुळे ती यायला थोडा वेळ आहे तोपर्यंत मी पोरांसोबत गप्पा गोष्टी करू लागलो हाय ममत्या ले हे घरचं हे स्वतः ब्लॉगिंग मास्टर ब्लॉग आणि हा एक नंबर 1 कुक आहे हा बिर्याणी चांगली बनवतो माय थोडं कौल फ्राय करताना वाट लावतो पण ठीक आहे पण चालू आहे हा ब्लास्टरवाला
तर अशा प्रकारे आमच्या मोठ्या घरी देखील सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलेले आहे. आता तिथून पुढे पालखी ही पुढच्या घरी जाईल. तर गाईस, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.